हे बघा, अशी गोरगरिबांची कामं रखडलेली आपल्याला आवडत नाहीत. हा प्लीज जरा बघा, उद्याच्या उद्या भेट होईल असं काहीतरी बघा. हा बरं, ठेवतो मी. जरा आमचे जरा महत्वाचे पाहुणे आलेत. हा बोलतो नंतर. हा चला. सॉरी, जरा ते महत्वाचा फोन होता. नाही नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. नमस्कार, मी अविनाश पाटकर. तुम्हाला बराच वेळ थांबायला लागलं का? नाही नाही, मी आपलं त्याचं काय साहेब आता. अरे सॉरी. बसा बसा. साहेब तुम्ही सॉरी म्हणताय. ठीकच आहे हो, तुम्ही एवढे बिझी माणसं, तुम्ही वेळ दिला हेच खूप आहे माझ्यासाठी. अहो असं कसं, दत्तूबाबांनी पाठवलंय तुम्हाला आमच्याकडे. तुम्ही त्यांचे खासच दिसताय. दत्तूबाबांचे खास म्हणजे आमचे खास. जय दत्तूबाबा. साहेब आता सर, तुमच्या कामाबद्दल दत्तूबाबाने आम्हाला सांगितलं होतं आधीच. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला श्वास घ्यायला फुरसत मिळणार नाही इतके कॉन्ट्रॅक्ट देईल तुम्हाला. कामाचं टेन्शनच घेऊ नका हो. थँक्यू सो मच साहेब. अहो त्यात काय, 1 मिनिट थांबा. हा, आणि हे घ्या. चेक तुम्ही तयारच करून ठेवला होता? मग दत्तूबाबांचा आदेश होता, हा विषय आहे का? आपण एवढे पैसे? अहो राहू द्या हो, ऍडव्हान्स समजा. 3 लाख ऍडव्हान्स म्हणजे थोडं. असू द्या हो पाटकर. बघा, अजून काय पैशाची मदत लागली किंवा अजून काय मदत लागली तर डायरेक्ट आम्हाला बिंदास सांगायचं. कारण कसं आहे, आपण दत्तूबाबांचा ना लय मोठा भक्त आहे. आणि बाबा सांगतील ना तसं आपण डोळे बंद करून करतो बघा. आता त्यांनी सांगितलं तुमच्याकडे लक्ष द्या, तर लक्ष द्यायला नको होय? नाही, थँक्यू सो मच साहेब. अहो काय पाटकर सारखं सारखं थँक्यू बोलतायत. आज मी तुमच्या कामाला आलोय, उद्या तुम्ही माझ्या कामाला येतात, आहे की नाही? नक्की. हा, आता ते कसं आहे, माझी एक महत्वाची मीटिंग आहे. हो. अहो सारखं काय बघताय, हे तुमचेच आहेत. नाही नाही, अहो असं काहीच नाही. मी येतो. हा या. थँक्यू सो मच. जय दत्तो बाबा. हा दत्तो बाबा नमस्कार. तुमचं काम केलं बरं का. अहो त्या पाटकरांचं, अहो त्याला तर विश्वासच बसत नव्हता. 4 वेळा थँक्यू बोलायला लागलाय. तुम्ही काय बी काळजी करू नका, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच असू द्या. जय दत्तो बाबा. बाबा, भोसले साहेब काय बोलले? अरे भोसले सांगत होता, जाम खुश होता पाटकर. हो ना, तुमचा चमत्कार बघून पण असो तसाच खुश झाला होता. त्यासाठी जादूच्या प्रयोगाचा घाट घातला होता मी. ती अनुप्रिया पण आता थोडी नरमली. तिची दुखरी नस मला सापडली. आता माझ्या तावडीतून तिची सुटका नाही. बाबा काय झालं? काय झालं रे? हे त्याच बायका आहेत. मी जिथे वेश बदलून जातो ना तिथे त्या नाचतात. नक्कीच नक्कीच त्याच आहेत. तू ना एक काम कर, जा पटकन बाहेर जा आणि त्यातल्या एकीला आतमध्ये केबिन मध्ये पाठवून दे जा. आणि जर का मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केलास तर. नाही नाही बाबा. काय पाण्यावर दिवा पेटवला त्याने? हो ना, आणखी खूप काय काय केलं त्याने. आम्ही तो बघतच राहिलो होतो. माझ्या घरचे ऑलरेडी त्याचे फॅन झाले होते, आता तर त्याचे भक्त झाले असणार. असे चमत्कार बघून असं होऊच शकतं. बरं मला सांग, त्या बाबाचे चमत्कार पाहून तुझ्या घरच्यांसारखी तू पण त्याची भक्त वगैरे? नाही या प्लीज, मी काही भक्त वगैरे झाले नाहीये. मला कळत नाहीये, इतके दिवस मला वाटत होतं की तो हात चलाकी करतोय. मी एवढं
एवढी हात चला की कोण कसं करू शकतं? सगळे म्हणतायत तसं तो बाबा खरंच जेन्युइन असेल का? हे बघ, आत्ता मी तुला तसं काही सांगू शकत नाही. आपल्याला त्या बाबाची आणखीन माहिती काढायला हवी. मगच आपल्याला कळेल की तो बाबा जेन्युइन आहे का भोंदू बाबा आहे. बरोबर आहे तुझं. पण पिऊ, तोवर जरा अलर्ट राहा. हो ईशान, आणि खरंच थँक्यू. तुझा खरंच खूप आधार वाटतो मला. कम ऑन यार, फ्रेंडशिप में नो सॉरी. नो थँक्यू. अनु, आजचं जेवण खरंच खूप मस्त होतं. हो ऍक्च्युली या वहिनी, एक मिनिट, अभि दादा कुठे आहे? आपल्या सगळ्यांना इथे बोलवलं आणि स्वतः गायब. आलो 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 आलो. ए बस ना पिऊ, बस बस ना. अरे बस म्हणतो तर तू बस मध्ये. ए बस ना अनु, बस. नाही तुम्ही बसा ना. अगं मला नाही मामा. हा, हे घे घे घे. हे घे. घ्या 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 घ्या. रसमलाई कशाला? तुला आवडते म्हणून आणली, असं काय करतेस? घ्या. अभि, पण मला डायबिटीज आहे माहितीये ना तुला. राहू दे काय, आज तुझ्या शुगरला सुट्टी. पाहिजे तेवढी खा, अजून पाहिजे असेल तर अजून आहे. पण कशासाठी आणलीस, कशाबद्दल आणली ते तरी सांग. आहे ना, कारण आहे माझ्याकडे. आपल्याला 3 लाख रुपयाचा चेक मिळालेला आहे. काय? हो, कोणी दिला? कुठून आला? अरे, आमदार साहेबांनी. ते म्हणाले की या एरियातलं सगळं कॉन्ट्रॅक्ट फक्त माझ्याकडे असणार आहे. आणि बरं, हा चेक म्हणजे ऍडव्हान्स आहे बरं का. पूर्ण पेमेंट होणार आहे. खरंच? हो म्हणजे काय, कॉंग्रॅच्युलेशन दादा. तुला सांगतो, मला असं झालंय ना, कधी एकदा कॅश काढून त्या तेलंगच्या तोंडावर मारतो. हो रे, रात्र रात्र झोप लागायची नाही मला टेन्शन मध्ये. अगं मग माझ्या मनात तर हा पण विचार येऊन गेला की हे घर विकावं लागेल आपल्याला. काय मनात आलं होतं, विकलं नाही ना कुठे. हे बघ, पण आता पैसे मिळालेत ना तुला, खुश आहेस ना तू? हो, खरंच मी खूप खुश आहे. तुला सांगू आई, हे सगळं फक्त दद्दो बाबांमुळे शक्य झाले. फक्त दद्दो बाबा. हो रे हो. हो, तुम्हाला माहितीये का आज मला ते काय म्हणाले? मला म्हणाले की तुला रेडिओ जॉकी व्हायचंय ना. खरंच पिहू, मला एक गोष्ट कळत नाही दादा, की त्यांना आपल्या मनातलं कसं कळतं.